हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसानंतर मोठा व्लॉग येतो आहे. तुम्ही जर माझा मागचा व्लॉग बघितला असेल, मिनी व्लॉग, तर आम्ही आलो आहे मम्मी पप्पांकडे, ओमकडे आलो आहे आम्ही. सो आम्ही म्हणजे थोडेसे एमर्जन्सी पण होती, बट त्याबद्दल नाही सांगणार. आणि बाकी सगळंच होतं, म्हणजे धोंड्याचा महिना पण होता. मम्मी म्हणत होती, पण आमचा प्लॅन नंतर होता येण्याचा. पण थोडं इमर्जन्सीमुळे आम्हाला लवकर यावं लागलं आणि ती पप्पांसोबत इमर्जन्सी होती त्याच्यामुळे. सो सगळं ठीक आहे आता. पण बघू. तर आम्ही आत्ता म्हणजे थोडं फ्रेश झालो. आत्ता आमचं जेवण झालं, ओमचं पण जेवण झालं आणि ओमला खूप एक्साइटमेंट होता व्लॉग बनवायला. सो ओम म्हणत होता की आपण बनवू, म्हणून मी आवर्जून बनवती आहे. माझा तेवढा काही असा मूड नव्हता. बट हॅलो म्हणून हेलो गाइस, वेलकम टू माय चैनल फुपी चॅनल. फूपी चैनल. लाइक सब्सक्राइब कर दो फूपी को. थँक्यू. मागच्यासारखं मी त्यांना रट्टू नाही केलंय बरं. ते स्वतः म्हणतात, ते स्वतःही यूट्यूब बघतात, सो त्यांना माहिती आहे. सो चला, आज मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे. सो व्लॉगला सुरुवात करते. आत्ता आमचं जेवण झालं, फ्रेश झालो आहे. थोडे सगळे आराम करत आहेत, कारण रात्रभर ट्रॅव्हलिंगमध्ये तेवढी कशी झोप नाही होत. सो भेटूया थोड्या वेळात. धोंड्याचा महिना तर होताच, पण सोबत आंब्याचाही सीझन. तर मग काय, आंबेच आंबे घरात. इतके आंबे खाल्ले होते सगळ्यांनी, खूप मजा केली. सोबतच एक सोसायटीमध्ये छोटंसं मंदिर होतं गजानन बाबाचं. मिठीचं फार आवर्जून म्हणणं होतं की आपण तिथे जाऊत संध्याकाळी, म्हणून आम्ही तिथे संध्याकाळी चक्कर मारली. खूप छान छोटंसं मंदिर होतं. भाऊनी संध्याकाळी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणली होती, खूप छान. ती खाल्ली, कारण त्या दिवशी होता मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी. तर भाऊनी केक पण आणला होता सोबतच. सो आम्ही सेलिब्रेशनला सुरुवात केली आणि छान असा त्यांचा केक कापण्यात आला. संध्याकाळी निवांत मस्त. तिघही मुलं तिथेच, कारण केक तिथेच होता. केक सगळ्यांनाच आवडतो आणि त्यांना पण, त्याच्यामुळे ते सगळ्यांनी छान केक कापला. दुसऱ्या दिवशी पुन्हा धोंड्याची तयारी सुरू झाली. करंजी, अनरसे, थोडी मदत होत होती सगळीच. आणि त्यानंतर सानिश तिथल्या मुलांसोबत एवढा खेळत होता की त्याचं जेवण, आंघोळ मला त्याला जबरदस्तीने करावं लागत होतं. त्यानंतर अशी छान ताट सजवली होती. मम्मीने बाहेरची पण बरीच मिठाई मागवली होती, काजू कतली. अनरसे पतिदेवला नाही आवडत म्हणून करंजीही केले होते. दुसऱ्या दिवशी भाऊचा बर्थडे होता. सो आम्ही त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायला घेतला. आमच्याकडून त्याला एक ड्रेस गिफ्ट केलं, त्याला ऑक्शन केलं. आणि बघा, पुन्हा पोरं सगळी तिथेच आहेत, कारण केक तिथे आहे. बर्थडे कुणाचा पण असो, हॅपी बर्थडे हे सॉन्ग सानिशला फार आवडतो. तो इतका हसत होता. त्यालाही छान पार्टी दिली केकची. सगळ्यांनाच केक भरवण्यात आलं. भाऊला पण केक भरवण्यात आलं, मुलांना पण सगळ्यांना केक भरवण्यात आलं. खूप छान सेलिब्रेट झाला. हा ॲक्च्युली एक 2-3 दिवसाचा व्लॉग आहे, कारण थोडं व्हिडिओज मी जे क्लिप घेतले होते ते. मुलं पण सगळी त्याला केक भरवत होती. सानिशला अजून समजत नाही, पण तरीही तो करत होता काहीतरी तिथे. त्यानंतर पतिदेवनी पण भाऊला केक भरवलं आणि मिठीने सुंदर गिफ्ट दिलं. मिठीला असं आर्ट फार आवडतं आणि तिला जमतंही. ती माझ्यासाठी पण खूप सारे ग्रीटिंग्स करते. तिच्या पप्पासाठी तर खूप सुंदर केलं होतं. तिचे पप्पा खूप इमोशनल पण झाले होते. त्यांना खूप आवडलं ते. त्यानंतर सगळ्यांनी केकवर ताव मारला पुन्हा एकदा. अगदी थोड्या वेळातच केक संपला होता. आणि धोंड्याचा महिना, मम्मीने आम्हाला पूर्ण आहेर दिला, मला औक्षण केलं आणि पूर्ण रिच्युअल्स जे असतात ते केलं. जी आम्ही ताट सजवली होती, मीच सजवली होती, कारण मला ती गोष्ट आवडते. सो ते पण मम्मीने दिलं. आणि त्यानंतर मी पण मम्मीची ओटी भरली. साडी, जोडवे वगैरे सगळं घेऊन गेली होती. ही आहे आरोही, मिठीची फ्रेंड. आणि ती पण माझं यूट्यूब चॅनल बघते, माझे व्हिडिओज बघते. आणि तुला आवडतात? ती सगळे बघते आणि भरपूर कमेंट्स पण करते. सो थँक्यू. सो असा 2-3 दिवसाचा शॉर्ट बट स्वीट माहेरचा माझा ट्रिप संपली. फायनली आम्ही निघालो. आणि दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नव्या दुसरा व्लॉग.